आणि त्या काळास ज्या पद्धतीने आपले मावळे हे युद्धाच्या वेळेस शस्त्र वापरत दांडपट्टा चालवत तलवार चालवत ढाल चालवत हे प्रात्यक्षिक स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गुरु निंबवली कल्याण तालुक्यातील कलाकार या ठिकाणी आले। या सर्व कलाकारांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर दादांचे व्याही ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील साहेब यांच्या शुभहस्ते या कलाकारांना आपण सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन यायची आहे। शादा पारडी मी आदरणीय ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील साहेब यांना विनंती करतो या कलावंतांना आपण मायेची प्रेमाची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। शादा पारडी शाल घ्या पुढे। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे। स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान गुरु निंबोली तालुका कल्याण समाजसेवक माणूस भला मनाने आहे साधा। सन्माननीय जावई यांना देखील विनंती करतो आपण या कलाकारांना मायेची प्रेमाची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावं। धन्यवाद सर्व कलावंतांना पुढील वाटचालीच्या लक्ष शुभेच्छा। DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंद मोतीराम चौधरी साहेब यांच्या वतीने मनापासून लाख लाख आभार आणि खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। प्रत्येक वेळेस अजात पद्धतीने कार्य करायचं आपल्याला सर्वांना पुढील वाटचालीच्या लक्ष शुभेच्छा। चला क्रीडांगण खाली करायचं आणि खेळायला सुरुवात करायची आहे। आगाज होतोय सन्माननीय रविचंद्र साहेबांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतोय। हिंदी युवा प्रतिष्ठान शहापूर तालुका अध्यक्ष वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। थँक्यू टुडे अप्रतिम दृश्य आपण पाहतोय स्टेजवरचा VIP डाईस लखलखता चमचमता अप्रतिम VIP डाईस DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 सन्माननीय अनिल दळवी साहेब उद्योजक या ठिकाणी आलेले आपलं हार्दिक स्वागत आहे। कृष्णा रसाळ पाटील साहेब सरचिटणीस ठाणे जिल्हा योगेश धुमाल सभापती तसेच सभापती योगेशजी धुमाल साहेब या ठिकाणी आलेले आहेत। तसेच सन्माननीय रवींद्र चंद्र साहेब आपण पाहतो व्यासपीठावर योगेशजी धुमाल साहेब पंचायत समिती कल्याणचे सभापती आहेत। आपलं हार्दिक स्वागत। तसेच सन्माननीय रवींद्र चंद्र साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। DY फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत। जय मसोबा संघ कर्णधाराने सलामीची उडी मैदानात पाठवायची आणि क्षेत्ररक्षण अमान स्पोर्ट संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय। योगेश पाटील आपण पुढे यायचं आहे। व्यासपीठावर सन्माननीय दयानंद चौधरी साहेब यांच्या व्याही आदरणीय ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। तसेच सन्माननीय सभापती पंचायत समिती कल्याण योगेशजी धुमाळ साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। उद्योगपती अनिलजी दळवी साहेब तसेच सन्माननीय रवींद्रजी चंदे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत।
टेक्निशियन रुपेश आपण फ्लडलाईट चालू करायचे आणि ऐतिहासिक या क्रीडांगणावर पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिली मॅच प्रकाश झोतामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी सुरू होत आहे. मी बघतो स्वागत दरम्यान या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे सन्माननीय सुभाषदादा ठाकरे यांचं. विद्यमान उपसरपंच ठाकूरपाडा आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे तेच सन्माननीय सुभाषदादा ठाकरे. सुभाषदादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचा अष्टविनायक ठाकूरपाडा हा ग्रामीणचा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे मापोली येथील स्पर्धेमध्ये. तसेच या ठिकाणी उपस्थित नानाजी सुतार साहेब, माजी सरपंच नानकर, आपलं हार्दिक स्वागत. गणेश पाटील माजी सरपंच नानकर, रोहन रसाल पाडेसाहेब हे गावचे जावई, आपलं हार्दिक स्वागत. माजी सरपंच पंडितजी काळन साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच आमने गावचे विद्यमान जनतेचे सरपंच संतोषजी काकडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रभाकरजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. किशोर भंडारी माजी सरपंच शिवनगर, आपलं हार्दिक स्वागत. दिलीप कोळे माजी सरपंच शिवनगर, आपलं हार्दिक स्वागत. माजी सरपंच मानिवली जगदीशजी धुमाळ साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला खेळाकडे बोलूया. तुर्तास पहिला चेंडू, मी आवाज देतोय डॉक्टर गवली सर, आपण खेळ सुरू करायचंय. अगदी फटाक्यांचा आवाज झाल्यानंतर सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिली 2 षटके कंपल्सरी पॉवर प्लेची सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी आपण पाहतोय हेमंत आणि दिनेश. जय मसोबा पिंपळास टीमच्या माध्यमातून टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पिंपळास टीमच्या कॅप्टनने आणि पहिलं षटक घेऊन अक्षय वेळेकर, मॅन फ्रॉम इताडे. बालाजी चषक 2020 चा पहिला बॉल, टप्प्याचा बॉल, सुरेख फटका, बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू तटवलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर दणदणीत चौकार. फटका खेळला, अप्रतिम फटका. पाहूया आपण रिप्ले मध्ये कशा फटका खेळलेला आहे. तो शॉर्ट होता, जागा बघितली, पॉइंटच्या वरून फटका खेळला होता, डीपेस्ट पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. स्वतः संघनायक आहे हेमंत पाटील, मॅन फ्रॉम केवणी. हो, यावेळेस चांगला बॉल आतमध्ये आलाय, थोडंसं अपील होतंय, मात्र पंच अपील फेटाळतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, मात्र यष्ट्या मिस केल्यात त्या ठिकाणी फिल्डरने. कुठल्याही प्रकारची धाव मात्र या बॉलवर मिळत नाही. एक चांगला बॉल लगेच कमबॅक केलं. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता, विट देखील दिली होती, मात्र हा बॉल आपण पाहिला की टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता. पहिली 2 षटके कंपल्सरी पॉवर प्लेची असणार आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहे. एलईडी स्क्रीन ऑन करायचं आहे. सुभाजी ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत. वाढदिवसाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. अक्षय पुन्हा एकदा, आखूड टप्प्याचा बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. व्हॉट अ शॉट. बालाजी चषक 2020 मधील हा पहिला षटकार हेमंत पाटीलच्या बॅटमधून. समाजसेवक माणूस भला मनाने हाय साधा. शॉर्ट बॉल, आखूड टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे चेंडू नजर ठेवली होता, पोल केला होता आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. काय अफलातून स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून, बालाजी स्पोर्ट्सच्या माध्यमातून, सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांची ही जबरदस्त संकल्पना. या स्पर्धेचे उद्गाते, प्रणेते, निर्माते ज्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत आहे हा बालाजी चषक. आणि खूप छान सुरुवात आपण पाहतोय जय मसोबा पिंपळास संघाच्या माध्यमातून.
पुन्हा एक दाखवत टप्प्याचा बॉल मात्र यावेळेस बाउन्स थोडा कमी होता. संधी तर होती त्या ठिकाणी. पॉवर प्ले चालू आहे. प्रत्येकी 6 षटकांची मॅच आहे. भिवंडी सिटी क्रिकेटनं सुरुवात आपण केलेली आहे बालाजी चषक 2020 ला. पहिले 2 सामने आजचे सिटी क्रिकेटचे असतील आणि त्यानंतर आपण ग्रामीण क्रिकेटकडे वळणार आहोत. नेहमीच अशा प्रकारचं फॉर्मॅट आपण पाहिलेलं आहे बालाजी चषकामध्ये. दोन्ही फॉर्मॅटमधील खेळाडूंना या ठिकाणी चांगली संधी मिळत असते बालाजी चषकाच्या माध्यमातून. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल. गुडलेन स्पॉटवर हा बॉल ठेवला होता. 2 आखूड टप्प्याचे चेंडू टाकलेले आहेत आणि त्याच 2 बॉल्सवर आपण पाहिलेलं आहे की एक चौकार आणि एक षटकार आलेला आहे. धावसंख्या स्थिर बिनबाद 10. चौकार आणि षटकार आल्यानंतर मात्र पाहतोय आपण कमबॅक करताना या ठिकाणी गोलंदाजाला चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जय मसोबा पिंपलास विरुद्ध अमान स्पोर्ट 2 संघामधील सामना पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर जय मसोबा पिंपलास संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर पहिले षटक हे मार्गस्थ आहे. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतात. भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये जेव्हा सामने 6-6 षटकांचे असतात. एक लॉंग ऑन आहे आणि एक डीप मिड विकेट. हे 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर. षटकातील शेवटचा बॉल खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू शरीराचा वेध घेत होता. चेंडू बॅटवर घेता आला नाही आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही. तर एक चौकार आणि एक षटकार. त्या व्यतिरिक्त 4 निर्धाव चेंडू. खूप चांगलं कमबॅक केलं अक्षयनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जय मसोबा पिंपळास संघाची टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना या उद्घाटनीय सामन्यामध्ये बिनबाद 10. दुसरा सामना जो होईल तो साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध एसके स्पोर्ट्स. हा सुद्धा बीसी फोर्टच्या माध्यमातून ओपन क्रिकेटला सामना होईल. तिसरा सामना होईल तो ग्रामीण मधला बाबासाई कोण विरुद्ध ओमसाई वासेरे. चौथा सामना होईल एकविरा मानकुले विरुद्ध वकी स्पोर्ट्स मापोली. 5वा सामना होईल तो जय हिंद देवरुंग विरुद्ध बालगोपाल सोनालीपाडा. त्यानंतर सामना होईल तो पनपुत्र वडपे विरुद्ध चिरोबा कोण बी. बरोबर 6:45 या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. उद्घाटनीय सामन्याला सुरुवात झालेली आहे. खेळणाऱ्या संघांनी लक्षात घ्यायचं आहे की तुमच्यासाठी 30 मिनिटांचा अवधी 6 षटकांसाठी देण्यात आलेला आहे. त्या 30 मिनिटांमध्येच तुम्ही 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. ऑर्गनायझिंग कमिटी बालाजी स्पोर्ट्स भरपूर स्ट्रिक्ट आहे. जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर लगेच तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. ग्रामीण संघांसाठी सूचना असेल 4-4 षटकांचे सामने असतील आणि त्यासाठी 20 मिनिटांचा अवधी एका इनिंगसाठी तुम्हाला देण्यात येईल. दुसरं षटक घेऊन गोलंदाज हायवे एंड कडून नवनाथ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे दिनेश. नवनाथचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या खालच्या टोकाला लागला. बॅक टू द बॉलर. कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हे ग्राउंड आपण भरपूर वर्षांपासून पाहत आहोत. मात्र आज ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. काहीतरी वेगळंच दृश्य दिसतंय. अप्रतिम असं ग्राउंड दिसतंय. भरपूर स्पर्धा यापूर्वी देखील झालेल्या आहेत. या पुढे देखील होतील. मात्र बालाजी चषकाचं आयोजन फार वेगळं असतं. अगदी बरोबर. अप्रतिम आयोजन बघायला मिळते आणि पहिल्यांदा या मैदानावर फ्लड लाईटची दुधी प्रकाशातील स्पर्धा आपण पाहतोय बालाजी चषक 2020. यावेळेस स्वेअर चेंडू आहे उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईड. पहिली अवांतर धाव बालाजी चषक 2020 मधली. पहिला षटकार पाहिलाय. पहिला चौकार पाहिलाय. पहिली अवांतर धाव देखील आता पाहायला मिळाली. पहिल्या विकेटची मात्र प्रतीक्षा आहे ती म्हणजे अमान स्पोर्ट्स या टीमला. एक हाय स्कोरिंग ग्राउंड म्हणून देखील या ग्राउंडकडे पाहिलं जातं. मात्र बरेचसे सामने असे देखील झालेले आहेत ज्या सामन्यांमध्ये लो स्कोरिंग मॅचेस चांगल्या झालेल्या आहेत. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. पहिला गडी बाद झालेला आहे. पहिल्या विकेटचं पतन. बालाजी चषक 2020 मधील पहिला गडी. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मात्र शॉर्ट कव्हरला उभा असलेला क्षेत्ररक्षक त्याला मात्र छेदता आलेले नाही आणि एक सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल आणि दिनेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. एक तंत्रशुद्ध असा फलंदाज दिनेश. मात्र चेंडूला खाली ठेवू शकला नाही. चेंडू हवेत गेला. हलक्या हाताने कट केलं होतं त्याने. चांगली संधी होती कारण बीट होती. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. हात उघडण्याची संधी होती. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र गॅपमध्ये खेळू शकला नाही आणि सहज सोपा झेल देऊन तंबूत परतलाय या मॅच मध्ये फलंदाज दिनेश. खातं देखील उघडता आलं नाही. अतिशय निराश होऊन त्याला तंबूत परतावं लागले. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलाय रोशन म्हात्रे मॅन फ्रॉम कालेर. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे रोशन. जय मसोबा पिंपळास संघाला काल देखील मी ऍक्शन मध्ये पाहिलं मापोली A1 ट्रॉफी मध्ये.
एक मॅच जिंकली देखील होती, मात्र दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला. दोन्ही चांगले संघ आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो गवळी सर, तर या दोन्ही संघांमध्ये जास्तीत जास्त युवा खेळाडू तुम्हाला दिसतील. आमान स्पोर्ट्स संघाने देखील मागील 2 सत्रांमध्ये चांगली छाप सोडलेली आपल्या खेळाची भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये. नवनाथ पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस साखोट टप्प्याचा बॉल पोल केलाय. अप्रतिम शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. समाजसेवक माणूस भला मनाने है साधा समाजसेवक माणूस भला मनाने है साधा. आहे प्रेमच सरवली पाण्याचा सगळ्यानंद दादा सरवली पाण्याचा सगळ्यानंद दादा. USTच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेचून मारला होता. शॉर्ट बॉल पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि पोल केला होता. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा रोशन याच्या बॅट मधून निघाला हा दर्जेदार षटकार. अगदी लिलिया हा चेंडू त्याने टोलवला. पुन्हा एकदा बिगेट केलाय, मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली फिल्डर सुरेख झेल, फलंदाज बाद. समाजसेवक आहे गावागावात मिळतोय मान गावागावात मिळतोय मान. जगातील सारे गुणगान गोरगरिबाला करीती दान. गोरगरिबाला करीती दान. गोरगरिबाला करीती दान. षटकार लागल्यानंतर थोडंसं आमंत्रित केलं होतं फटका खेळण्यासाठी. यावेळेला मात्र लॉंग ऑन प्ले करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वाईड ऑफ लॉंग ऑनला एक चांगला झेल. आणि यावेळेला मात्र रोशन याची खेळी षटकार मारल्यानंतर संपुष्टात आले. झेलबाद झालेला आहे रोशन. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. या ठिकाणी आपण स्वागताकडे वळतोय. सन्मान्य ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाडीसाहेब जे सरचिटणीस आहेत भाजपाचे ठाणे जिल्हा, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील आपण आज विनंती करतो आपल्या शिवहस्ते आदरणीय व्याही आणि ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाडीसाहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. मायेची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने सुंदर अशी महाराजांची मूर्ती भेट स्वरूपात दिली जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. हा बॉल बिग आउटसाइड एज, अतिशय वेगवान आउटफील्ड आणि चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद तिथे. यानंतर भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद वसंत ठाकरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. युवा फाउंडेशन उपाध्यक्ष यांच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे. युवा फाउंडेशन उपाध्यक्ष दीपक केने आपणास विनंती करतोय आपल्या शुभस्थ दादांचं स्वागत आणि सन्मान करावं. मायेची प्रेमाची शाल, पुष्पगुच्छ आणि महाराजांची सुंदर प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. दरम्यान अप्रतिम शॉट, चेंडू निघून जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार कॅप्टन हेमंत पाटीलच्या बॅट मधून. नवनाथ जो भावाळे संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असतो त्या गोलंदाजाने दुसरं षटक हाताळलं. थोडंसं महागडं षटक, मात्र 2 गडी देखील बाद केले. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या जय मसोबा पिंपळा संघाची आपण पाहतोय 2 बाद 25. धन्यवाद. तसेच या ठिकाणी कल्याण पंचायत समितीचे सन्माननीय सभापती मान्य श्री योगेशजी धुमाल साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान डीवाय फाउंडेशनचे खजिनदार दिलीप कोळी आपण आज विनंती करतोय आपल्या शुभस्थ आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. मी योगेशजी धुमाल आपणास विनंती करतोय साहेब पुढे येऊन आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. साई स्पोर्ट खरबाव आणि SK स्पोर्ट्स दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचे. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट खरबाव महेंद्र पाटील फॅम टीम, साई स्पोर्ट खरबाव आणि SK स्पोर्ट्स. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. विद्यमान सभापती आहेत पंचायत समिती कल्याण तालुका. नॉन पॉवर मध्ये 4 क्षेत्ररक्षके 30 सर्कलच्या आतमध्ये असतील, 5 क्षेत्ररक्षके बाहेर असतील 30 सर्कलच्या बाहेर नॉन पॉवर प्ले मध्ये.
म्हणजे तिसऱ्या षटकापासून. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बालाजी चषक 2020 चा हा उद्घाटनीय सामना. तसेच या ठिकाणी युवक काँग्रेसचे लोकसभा सरचिटणीस दीपक पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. संतजी काकडे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. संतजी काकडे सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. रोहनची खेळी संपुष्टात येते. तिसरा धक्का जय मसोबा पिंपळास टीमला. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान पाहतोय. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्रात आयोजित बालाजी चषक 2020 चा आगास आणि भरगच्च भरलेला आमचा व्यासपीठ. या व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत. यानंतर उद्योगपती अनिल दैवी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करावं. अजूनही सलामीवर हेमंत खेळपट्टीवर संघाचा कर्णधार आहे आणि या हंगामाचा विचार जर केला 87 धावांची खेळी हेमंत यांनी केली होती. ही सर्वोच्च खेळी हेमंत याची. आतापर्यंत आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण. सलामीवर हेमंत संघाचा कर्णधार आहे, 18 धावांवर खेळतोय. निश्चितच एक बाजू लावून ठेवली आहे आणि आक्रमक फटकेबाजी देखील पाहायला मिळालेली आहे हेमंत पाटीलच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूने सलगचे गडी बाद होताना आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक धक्के लागतायत. 11 वर पहिला गडी बाद झाला, दुसरा 17 वर आणि आता तिसरा 25 या धावसंख्येवर. नवीन फलंदाजाला हर्षद चौधरी, मॅन फ्रॉम दापोडे. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे हर्षद आणि भरपूर अपेक्षा असतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हर्षदकडून अक्षयला यश मिळालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, गडी बाद करता आला नव्हता. मात्र या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. इन स्विंग बॉल, जोरदार अपील होत आहे मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. या सामन्यासाठी 2 मैदानी पंच आपण पाहतोय. हसन मोमीन मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत सध्या. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्क्वेअर लेग पंच म्हणून भूमिका पार पाडतायत बाळा इकारे. नक्कीच अजय, आपण पाहतोय एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आणि वनर्स टू प्ले अँकर रोल, खरं तर हेमंत पाटील या ठिकाणी अँकर रोल करतोय, पण एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी धावा जर थांबायचं असेल तर फलंदाज बाद करणं हे सुद्धा गरजेचं असतं. चांगल्या वेगाने गोलंदाजी करतोय अक्षय. लोअर फुल टॉस, फक्त दिशा दाखवली, चेंडू जातोय डीप पॉइंटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, एकच धाव घेण्याची संधी मिळते. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत पहिल्या बॉल पासून जोडले गेलेले आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. मित्रांनो, आमच्या समवेत आणखी काही नामवंत समालोचक आहेत, ज्यामध्ये सुनील पवार, मॅन फ्रॉम ठाकूरपाडा, तसेच वाकळणचा एक मधुर आवाज ओमकार शेट्टे आणि मानेरे उल्हासनगरचा बुलंद आवाज राहुल भोईर. त्यांचं देखील मी स्वागत करतोय. नेक्स्ट इनिंग्समध्ये त्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकणार आहात आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज दुमदुमणार आहे. सुरेख बॉल, वाईड यॉर्कर. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. पायांमध्ये जास्त हालचाल नव्हती, शरीरापासून थोडासा दूर पुश करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी टेंटेटिव्ह पुश पाहायला मिळाला हर्षद चौधरीच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. अगदी बरोबर. नक्कीच या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कुठल्या प्रकारची संधी आतापर्यंत दिली जात नाही मोठा फटका खेळण्याची. धावसंख्या स्थिर आहे, 3 बाद 26. आणखी एक चांगला बॉल, शॉर्ट बॅकलिपनं डिग आउट केलाय चेंडू वायडिश मेडॉनकडे. दोन फिल्डर चेंडूवर झेपावलाय, एकच धाव घेण्याची संधी मिळते. थोडासा संयमी पवित्र आपण पाहतोय सुरुवातीला हर्षद चौधरीच्या माध्यमातून. खरं तर एक आक्रमक फलंदाज आहे, मात्र 3 गडी बाद झालेले आहेत आणि त्याने पाहिले की चांगली धावसंख्या धावफलकावर आहे. थोडासा वेळ घेता येईल आणि एकदा की सेट झाला की त्यानंतर तो मोठमोठे प्रहार करू शकतो. अशा प्रकारची रणनीती आहे हर्षदची. दुसरीकडून आपण पाहतो हेमंत पाटील, जो सलामीचा फलंदाज आहे, स्वतः संघनायक आहे. खूप चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. 27 धावांपर्यंत संघ पोहोचलेला आहे जय मसोबा पिंपळास. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन बसला. फलंदाज बाद.
विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली बॅटची आणि विकेट किपरने कुठलीही चूक केली नाही. अक्षयला आणखी एक यश मिळतंय. फलंदाज बाद झाला या ठिकाणी हेमंत पाटील यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. 19 धावांचं योगदान दिलं. पिंपळा संघाची धावसंख्या 4 बाद 27. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. या ठिकाणी उद्योगपती अनिल दळवी यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. तुकाराम बजागे दिव्या फाउंडेशन सल्लागार आपणास विनंती करतोय आपल्या शुभस्थ उद्योजक अनिल दळवी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. वेलकम सुस्वागतम. दिव्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागत आणि सन्मान केला जात आहे. तुकारामजी बजागे जे सल्लागार आहेत दिव्या फाउंडेशनचे यांच्या शुभ हस्ते अनिल दळवी साहेबांचं स्वागत आणि सन्मान, मायेची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. तसेच एलकोंदे गावचे उद्योगपती गुरुनाथ वाकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी दिव्या फाउंडेशनचे किशोर भंडारी याला विनंती करतोय की आपण पुढे येऊन किशोर वाकडे उद्योगपती एलकोंदे यांचं स्वागत आणि सन्मान करावं. किशोरजी वाकडे साहेब आपण पुढे या. किशोर वाकडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. बालाजी चषक 2020 गुरुनाथ वाकडे आणि किशोर वाकडे, त्यानंतर गुरुनाथ वाकडे यांना विनंती करतो पुढे यायचं आहे. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सत्यवान जोशी आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. अप्रतिम झेल बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवर आणि 5वा फलंदाज बाद होतोय. व्हॉट अ कॅच. लॉंग ऑफ सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतलेला आहे. आणि अजय गरज पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं. संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो आणि समोरच्या संघावर पराजित करणाऱ्या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. आता सांगितलं तुम्ही मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं, पहिल्या बॉलवर गडी बाद झाला होता आणि त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली अक्षयनं. आणि या ओव्हरमध्ये दैवत वेळेकरला देखील पहिल्याच बॉलवर यश मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. विशालनं अप्रतिम झेल टिपलाय, कारण हा एक रॉकेट शॉट होता, बुलेट शॉट होता. खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल करत होता, वेगाने वारे देखील वाहत आहेत मैदानाच्या वरून आणि अशा परिस्थितीमध्ये झेल घेणं सोपं नसतं. मात्र जबरदस्त कॅच टिपली आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफ सीमारेषे लगत विशालनं. पाटील फॅम टीम साई स्पोर्ट खारबाव आणि सुमाईल सोसे फॅम टीम SK स्पोर्ट्स दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचं. यानंतर टॉससाठी साई स्पोर्ट खारबाव आणि SK स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना, यानंतर होणारी मॅच निम्म प्रकार झालेला आहे. करण काही करू शकले नाही, 0वर बाद झाला होता. फटका चांगला खेळला होता मात्र जागा चुकीची निवडली होती. झेलबाद झालेला आहे. 5 बाद धावसंख्या 27. कुठेतरी आपण पाहतोय की जय मसोबा पिंपळा संघाच्या डावाची पडझड होताना दिसते. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. देवदेवाला फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने जय मसोबा पिंपळा संघाची धावसंख्या होती 5 बाद 28. साई स्पोर्ट खारबाव आणि SK स्पोर्ट्स दोन्ही संघ कर्णधारांनी तयार राहायचं टॉससाठी. ओपन मधला दुसरा सामना असेल. दैवत यावर मात्र फुलटा चेंडू होता डाव्या इष्टीवरला, त्याच्यावर एक धाव पूर्ण केली जाते. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येत आहे. 2 धावा मिळत आहेत अवांतरच्या रूपाने आणि धावसंख्या होते 30. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण गोरख पाटील यांना पाहतोय. येस, गोरख पाटील आणि हसन मोमीन हे 2 पंच आहेत.
यावेळेस अप्रतिम शॉट, चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, आउट ऑफ द पार्क, षटकार. काय फटका खेळलेला आहे, ऑन द राईज ऑन द अपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. षटकाने धावसंख्या वाढते आणि हर्षद याच्या बॅट मधून निघाला हा दर्जेदार षटकार. धावसंख्या झाली 36. हर्षद एक कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे. चौफेर फटकेबाजी खेळामध्ये वाकबगार आहे आणि दाखवून दिलेला अप्रतिम फटका खेळला होता. उजेष्टीच्या बाहेरच्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावांसाठी खेळलेला फटका, दर्जेदार षटकार. टायमिंग अफलातून होतं आणि शरीराचं जे संतुलन होतं ते देखील पाहण्यासारखं होतं. डोकं स्थिर ठेवलं. ऑन द राईज फटके खेळणं नेहमीच कठीण असतं कुठल्याही फलंदाजासाठी, मात्र अप्रतिम टायमिंग साधलं आणि चेंडूला फेकून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावांसाठी. एक आत्मविश्वास वाढवणारा फटका आणि 6 धावा देऊन जाणारा फटका आहे हा फलंदाज हर्षदला. धावसंख्या 36 वर पोहोचले. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दैवत राईट मोर द विकेट. याला पुन्हा एकदा फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आहे आणि शेवटी कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातो. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. व्हॉट अ शॉट. अफलातून बॅटिंग पाहायला मिळत आहे हर्षद चौधरीच्या माध्यमातून. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की अगदी संयमी पवित्रा घेतला होता, मात्र आता त्याने आक्रमण सुरू केलंय. आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅकफूट पंच पाहायला मिळाला इनफिल्डच्या वरून आणि आउटफिल्डच्या देखील वरून 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार हर्षद चौधरीच्या बॅटमधून. अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते आणि हेच चांगल्या फलंदाजी खूण असते. अजय आपण पाहतोय थोडासा संयम ठेवला होता सुरुवातीला, पण त्यानंतर मात्र आक्रमण केलेलं आहे. एक चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, हीच एक चांगल्या फलंदाजी खूण आहे. गोलंदाजाकडून देखील आपण पाहतो की चुका घडतायत वारंवार. आता आखूड टप्प्याचे बॉल देखील टाकले जात आहेत. यादीचा ऑन दी अप फटका मारला होता, मात्र हा बॉल खूपच आखूड टप्प्याचा होता आणि हात उघडण्यासाठी संधी मिळते. विशेष करून आपण पाहतोय उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर गोलंदाजी केली जाते. स्क्वेअर बाउंड्रीज या ठिकाणी छोटे आहेत. हे जास्त विस्तीर्ण असं मैदान नाही आहे, छोटं मैदान आहे. अतिशय सुंदर मैदान आहे, मात्र सीमारेषेचा आपण विचार केला तर निश्चितच जास्त लांब नाहीत. 42 धावा झाले. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. यावर मात्र स्लॉग शिप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे संभावना नाहीये. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आणि याचबरोबर हर्षद याची खेळी संपुष्टात. समाज सेवक आहे गावागावात मिळतोय मान. गावागावात मिळतोय मान. रथगाती सारे गुणगान गोरगरिबाला करीत गान. आता दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती. येस, मी देखील तेच बोलणार होतो की खूप जास्त धोका पत्करला. तुम्ही एवढ्या टच मध्ये आहात, चांगल्या टच मध्ये आहात, तर तुम्हाला अशा प्रकारचा धोका पत्करणं कुठेही आवश्यक नव्हतं. चौकार षटकारांनी तुम्ही निश्चितच जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी जोडू शकले असते, परंतु या ठिकाणी घोडचूक केली आहे हर्षद चौधरीनं. इन्फॉर्म फलंदाज बाद होऊन तंबूत परतलाय. 15 धावांचं योगदान दिलं हर्षदनं बाद होण्यापूर्वी. 6वा झटका लागलाय पिंपळास टीमला. धावसंख्या 43. धन्यवाद कबड्डी बॉक्स. या ठिकाणी उपस्थित शशिकांतजी थळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करावं. मी गणेश पाटील डिवा फाउंडेशनचे सल्लागार आपणास विनंती करतोय आपल्या शिवस्थापनाचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मंडळी आपण पाहतोय डिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद मोतीराम चोरगे साहेबांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शशिकांत थळे यांना विनंती करतो पुढे यायचं. त्यांचं स्वागत आणि सन्मान डिवाय फाउंडेशनचे सल्लागार गणेश पाटील यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सन्माननीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब, विराज चोरगे साहेब, प्रभाकरजी पाटील साहेब, तुकारामजी बजागे, सागर पाटील, विश्वास शिंगोळे, रामकृष्ण काकडे, सत्यवान जोशी, प्रल्हाद कोलेकर, विजय काकडे, कुंदन पाटील, तुकाराम चोरगे, पांडुरंग भोये, किशोर चौधरी, राजेश चौधरी, सागर कासार, हरेश पारदी, गुरुनाथ वाकडे, किशोर वाकडे, अनंता कोळी, दिलशाद शेख, संजय पाटील, संतोष काकडे, दिलीप कोहली, किशोर भंडारी, जितू मानेरकर, गिरीश पाटील, सूरज पाटील, आरवी पाटील, करेश म्हात्रे, सुभाष ठाकरे, दीपक केने, योगेश पाटील, दिनेश मानेरकर, शादा बर्डी, नवनाथ सुतार आणि सत्यवान जोशी डिवा फाउंडेशनच्या सर्व शिलेदारांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पहिल्यांदाच सोनाळ्याच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर डिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून अनुभवतोय
प्रकाश झोतातील बालाजी चषक 2020 पहिला सामना चालू आहे. आपण जाऊया थेट पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आणि अजय गरत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोहरजी तरे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय सध्या तरी योग्य वाटतोय, कारण धावसंख्या 44. मात्र तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि अजय, मला असं वाटतं 2 षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या तर 65 पेक्षा जास्त धावांचं लक्ष एक फ्लड लाईट मध्ये चांगलं लक्ष ठरू शकेल. हाँ, आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ. ये एक तो छोटा ग्राउंड है, तेज हवाएं चल रही है, उस वजह से बल्लेबाजों को थोड़ा एडवांटेज मिल रहा है. मिस हिट भी मैदान के बाहर जा सकते हैं ऐसी स्थिति में. नवनाथ येतोय. यावेळी मग थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, सोडून दिलेला आहे चेंडू. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. सही निर्णय अंपायर का, क्योंकि ये गेंद लाइन के काफी अंदर थी. बल्लेबाज अपने आप को रूम दे रहे थे राजन, लेकिन बल्ला चलाया नहीं उन्होंने. काफी लेग स्टंप के बाहर निकल गए थे. व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी नवनाथ मार्गस्थ. फटकेबाज फलंदाज म्हणजे याची ख्याती आहे राजन पाटील, मॅन फ्रॉम दापोडे. याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाते थर्ड मॅन कडे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धावी सहजगत्या पूर्ण झालेली आहे. चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे. मात्र 2 धावा राजन पूर्ण करतोय आणि 2 धाव्यानं जय मसोबा पिंपला संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 46. देखिए गवली सर, यहाँ पर कंडीशंस जो है वो थोड़ी बहुत बॉलर्स के लिए अनुकूल है, लेकिन खासतौर पर जो मैदान हम देखते हैं आउटफील्ड, लश्करीन आउटफील्ड है, ये बात बल्लेबाजों के पक्ष में जाती है. गैप में गेंद जाएगी तो ज्यादा से ज्यादा रन्स मिलेंगे. नवनाथ ओरदेवर गोलंदाजी करतोय. या वेळेला चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते नवनाथ द्वारा. खास करून चेंडूचा वेग सुद्धा बघायला मिळतोय. अतिशय वेगात चेंडू हाताळतोय. पहले ओवर में काफी महंगे साबित हुए थे. 15 रन खर्च किए थे नवनाथ ने, मैन फ्रॉम भावाड़े, लेकिन 2 विकेट्स भी चटकाए थे. और पहला ओवर उनका हाईवे एंड से रहा था. अब कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी कर रहे हैं. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. हालांकि सोच अच्छी है गेंदबाज की. ऑफ स्टंप के लगातार बाहर रख रहे हैं, बल्लेबाज से दूर रखने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि जो हवाएं बह रही है इस समय दाहिने हाथ के बैट्समैन के लिए ऑन साइड में ज्यादा तेज बह रही है. और उस दिशा में खेलने का मौका मिलेगा तो फिर बड़े बड़े प्रहार जरूर देखने को मिल सकते हैं. मिस टाइम शॉट्स भी मैं समझता हूं कि मैदान के बाहर जा सकते हैं. 47 धावा झालेल्या आहेत. नवनाथ याला पुन्हा आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू होतो मिड विकेट. टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं. डीप मध्ये जेव्हा चेंडू आलेला होता तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करते राजन आणि 2 धाव्यानं जय मसोबा पिंपला संघाची धावसंख्या होते 49. 5वें षटक हे मार्गस्थ आहे. बालाजी ट्रॉफी 2020 का आज आगाज हुआ है और ये ओपनिंग मैच है, उद्घाटनीय मैच. इसके बाद एक और सिटी क्रिकेट का मुकाबला साई स्पोर्ट्स खारबाव बनाम एसके स्पोर्ट्स. दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है. नवनाथ यावेळेला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. एक अवांतर धावा मिळते आणि ह्याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. जय मसोबा पिंपला संघाच्या टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. तो पहला पड़ाव, पहला माइलस्टोन मैं समझता हूं कि यहाँ पर पार कर लिया है जय मसोबा पिंपलास टीम के बल्लेबाजों ने. विकेट जरूर ज्यादा गंवाए हैं, लेकिन 50 रन तो बना ही लिए हैं और ये 5वां ओवर चल रहा है. नवनाथ याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला बॅक टू द बॉलर. चेंडू अडवण्यात यश आले नाही. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. बहुत ही शानदार स्ट्रोक था, स्ट्रेट ड्राइव किया था, लेकिन नॉन स्ट्राइकर से इन पर स्टंप पर जाकर लगी गेंद, जिस वजह से ज्यादा रन्स नहीं मिल पाए वहां पर राजन पाटिल को. थोड़ी सी निराश रहेंगे कि एक अच्छा शॉट खेलने पर भी उनको 1 ही रन मिला. सिंगल की मदद से स्कोर बढ़ता हुआ 51 रन 6 विकेटों के नुकसान पर. 6/51. जय मसोबा पिंपलास नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. आतापर्यंत एक चांगली धावसंख्या आहे. 5वें षटक हे मार्गस्थ आहे. नवनाथ याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. बघितल्यानंतर एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या होते 52. 52. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6/52 जय मसोबा पिंपलास नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना.
काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिली है पिछले 3 ओवर्स में। जब से पावर प्ले खत्म हुआ है बहुत अच्छी बॉलिंग। पहले 2 ओवर्स में देखिए पावर प्ले में 25 रन बनाए थे बल्लेबाजों ने, 2 ही विकेट गिरे थे, लेकिन उसके बाद के 3 ओवर्स में सिर्फ 27 रन, यानी कि रनों की जो रफ्तार है वो काफी धीमी हो गई है। बल्लेबाज कोशिश जरूर कर रहे हैं बड़े बड़े प्रहार करने की, लेकिन ज्यादा कामयाब नहीं हो पा रहे हैं। अक्षय और राजन की जोड़ी है क्रीज पर। हर्षित बहुत अच्छा खेल रहे थे, 2 छक्के लगाए थे उन्होंने, रनआउट हुए 15 पर। कैप्टन हेमंत पाटिल ने भी अच्छी शुरुआत की, 19 रनों की पारी खेली। उनके साथ ओपन करने आए थे दिनेश, जो खाता नहीं खोल पाए। रोशन मात्रे 1 डाउन खेलने के लिए आए थे, 6 रन बनाकर आउट हुए। अगले मैच के टॉस के लिए दोनों भी टीमों के कप्तानों से निवेदन है आपको तुरंत टॉस बॉक्स में आकर बैठना है। एसके स्पोर्ट्स के कैप्टन और साई स्पोर्ट्स खारबाव टीम के कैप्टन। तो पहला मैच भी सिटी क्रिकेट का है जो इस समय चल रहा है जय मसोबा पिंपलास और अमान स्पोर्ट्स के बीच में। जय मसोबा पिंपलास टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है। 5 ओवर्स के बाद स्कोर 52 रन 6 विकेटों के नुकसान पर। दूसरा मैच भी सिटी क्रिकेट का रहेगा, उसके बाद ग्रामीण क्रिकेट की यहां पर शुरुआत होगी। येस, स्माइल सोसेट फॅम टीम एसके स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट खारबाव यांतर होणारा सामना दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. अंतिम षटक आहे, 6वं षटक आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय सोमनाथ. अक्षय आणि राजन पाटील अशी जोडी खेळपट्टीवर आहे. हा चेंडू मात्र फोर्स केला, चेंडू जाते मिड विकेटला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने जय मसोबा पिंपला संघाची धावसंख्या होते 53, 53, 6 बाद 53. काफी अच्छा मौका था वहां पर हाथ खोलने का बैट्समैन अक्षय के पास। शॉर्ट पिच गेंद थी, हाफ ट्रैकर थी, लेकिन थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी, जिस वजह से एक तरह से टाइम नहीं कर पाए और हवा में खेल नहीं पाए बल्लेबाज। सोमनाथ हायवे इनकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. याला पुन्हा एकदा लिव्हिंग एज आणि मात्र सोपा सुंदर झेल घेतला जातो. एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळते आणि राजन पाटील याची खेळी संपुष्टात आलेले आहे. 7वा फलंदाज बाद होतोय जय मसोबा पिंपला संघाचा. आजी असं वाटलं होतं की धावसंख्या नक्की 65+ पर्यंत जाईल, त्यानंतर मात्र 5वं षटक अप्रतिम गोलंदाजी झाली आणि या षटकामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते सोमनाथ द्वारा. गेंदबाजी लाजवाब हो रही है और फील्डर्स का भी अच्छा साथ मिल रहा है गेंदबाजों को। कैचेस अच्छे पकड़े गए हैं इस पूरी पारी में। विकेट कीपर ने आसान कैच को थोड़ा सा मुश्किल बनाया था, लेकिन दूसरे अटेम्प्ट में उन्होंने कोई गलती नहीं की। तो राजन पवेलियन में लौटते हुए ज्यादा कुछ योगदान राजन नहीं दे पाए अपने टीम के लिए। 7 गेंदों का सामना किया और कुल मिलाकर 6 रन बनाए। काफी धीमी गति से रन बनाए राजन पाटिल ने। 7वें विकेट का पतन हुआ है। कुल स्कोर हम देख रहे हैं इस समय 53 रन। केवल इस पारी में अब 4 गेंदें शेष है, तो 65 की तरफ भी जाना है तो 2 बड़े शॉट्स कम से कम चाहिए यहां से। 65 या 65 से भी अधिक रन बनाने हैं तो क्षमता है जरूर बल्लेबाजों में, लेकिन बॉलर भी काफी चतुर है। इस आखिरी ओवर में सोमनाथ गेंदबाजी कर रहे हैं। राजा खेळण्यासाठी सज्ज होते. फुलटॉस चेंडू आणि बिरकावून दिला चेंडू गॅप मध्ये जाते. बघूया त्याने क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त एकच धाव मिळाला. तर मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय अमान स्पोर्ट द्वारा. फक्त एकच धाव मिळते राजायास आणि धावसंख्या होते 54, 54. अंतिम षटक अजूनही या षटकातले मला वाटते फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जर लागला तर असं वाटतं की 60+ पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. सोमनाथ पण राऊंड साईडला खेळायचं होतं, चेंडू मात्र ते शॉर्ट कव्हरला. फक्त एकच धाव मिळेल अक्षयास आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 55, 55. आपने गौर किया होगा डॉक्टर गवली सर की इस पूरे पारी में केवल हेमंत पाटिल और हर्षित ये 2 बल्लेबाज ऐसे रहे जिन्होंने ऑफ साइड में शॉट्स खेले। बाकी के सभी बल्लेबाज लगातार ऑन साइड में ही खेलने की कोशिश कर रहे हैं। तुम्हाला क्रिकेटिंग फटके जर खेळायचे असेल तर सगळ्या बाजूने खेळणं फार गरजेचं असतं. सोमनाथ याला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या आहे 55, 55. शेवटचा चेंडू आणि एखादा मोठा फटका जर लागला तर 60+ कडे धावसंख्या प्रस्थान करू शकते. अपील केलं जाते क्वाड बेंचचं, जोरदार अपील केलं जातंय. 55 धावा झालेल्या आहेत आणि 56 धावांचं लक्ष असणार आहे अमान स्पोर्ट्स संघासमोर. मी आपल्यास घेऊन जाते टॉस बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी सज्ज होणार आहेत माझे सहकारी समालोचक अजय घरत. आणि
हॅलो, या ठिकाणी टॉस करण्यासाठी आदरणीय विनोद दादा ठाकरे साहेब आणि कृष्णा असाल वाडी साहेब आपणास विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. साहेब या टॉस करून घ्या. थँक्यू सो मच तरे सर आणि डॉक्टर गवळी सर. आपण बालाजी चषक 2020च्या दुसऱ्या सामन्याच्या टॉसकडे वळत आहोत. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. साई स्पोर्ट्स खारबाव आणि SK स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान लढत. सन्माननीय विनोददादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतो या प्रेझेंटेशन एरियामध्ये. वेलकम सर. टॉस कॉइन दाखवतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माहितीसाठी. एका बाजूला या स्पर्धेचे प्रणेते, निर्माते, उद्गाते सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला सन्माननीय विराज चोरगे साहेबांची प्रतिमा आहे. तर या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे SK स्पोर्ट्सना आणि आपण SK स्पोर्ट्सच्या कॅप्टनला DY फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि NGO बालाजी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही बॅग देत आहोत आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. शुमाईल सुसे यांनी टॉस जिंकलेला आहे. पाहुण्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवायची आहे. कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. शुमाइल, टॉस जीता आपने क्या करना चाहोगे? बैटिंग करना चाहिए. बल्लेबाजी का फैसला आपने लिया है, इसके पीछे पर्टिकुलर क्या कारण है? नाइट मैच है और टीम पूरी कंप्लीट उतरी है तो इसलिए बैटिंग करेंगे. माननीय श्री दयानंद चोरगे साहब का ये अद्भुत शो है, ये देखकर कैसा लगा? वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट मैं कह सकता हूँ. वाकई में. और बैटिंग करते हुए क्या रणनीति रहेगी? कौन से बल्लेबाज जो पावर प्ले में बल्लेबाजी करने के लिए आएंगे? कैप्टन आप खुद हो, आपसे क्या उम्मीदें आपको है और अपनी टीम से क्या उम्मीदें है? कितने रन बनाना चाहोगे? ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे, देखते हैं अभी क्या है. और अभी तक जो आपकी टीम का परफॉर्मेंस रहा है उससे पूरी तरह से संतुष्ट है आप इस सीजन में? बिल्कुल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. शुमाइल, प्रणय, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असता. आणि तुम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं आहे तर साधारणतः काय वाटतं की किती धावांपर्यंत थांबवणं गरजेचं आहे शुमाइल सुसेच्या टीमला? आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आणि या ग्राउंडबद्दल काय बोलाल? या आयोजनाबद्दल DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा बालाजी स्पोर्ट्स कडून अप्रतिम आयोजन आणि सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांबद्दल काय बोलाल? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच नाईट्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. खूप छान आयोजन केलेलं आहे. निश्चितच पहिल्यांदाच आपण या सोनाली क्रीडा नगरीमध्ये रजनी क्रिकेट पाहत आहोत. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. तुम्हाला देखील मी हार्दिक शुभेच्छा देतोय. तर मित्रांनो, टॉस पुढील सामन्याचा झालेला आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की SK स्पोर्ट्सनं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी माझे सर्व सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी, त्याचप्रमाणे ओमकार शेटे, राहुल भोईर आणि सुनील पवार तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत. धन्यवाद अजय घरत. मित्रांनो, नंतर होणारा सामना जो आहे महेंद्र पाटील फॅम टीम, साई स्पोर्ट खारबाव आणि सुमाईल सुसे फॅम टीम SK स्पोर्ट्स, दोन संघामध्ये अंतर सामना होईल. नाणेफेकी झालेली आहे. वेलकम राहुल भोईर इन कमेंट्री बॉक्स. हार्दिक स्वागत आहे. मॅन फ्रॉम मानेरे, कल्याण. छप्पन्न धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक राहुल भोईर. हॅलो चिक. हॅलो, थँक्यू सो मच अजय घरत. थँक्यू सो मच. गवली सर देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. सुनील पवार देखील आहेत. त्यांना देखील आपण ऐकणार आहोत. पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते बालाजी ट्रॉफी. आपल्यासोबत पुन्हा एकदा नक्कीच ओमकार शेट्टी देखील जॉईन झाले आहेत. वेलकम ओमकार शेट्टी. थँक्यू राहुल. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं
बालाजी ट्रॉफी 2020 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आणि महाराष्ट्र आपल्या रक्तानं अक्षरशः सोन्याच्या इतिहासाप्रमाणे ज्यांनी जपला, फुलासारखं या महाराष्ट्राला मी म्हणेल जे मावळणारं क्षितिज होतं तर न दाखवता एक वेगळी ओळख ज्या राजांना मिळवून दिली, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा. आणि आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना माझा प्रेमाचा मानाचा जय शिवराय. वेलकम ऑल ऑफ यू. सिटी क्रिकेट फॉर्मॅट मधली पहिलीच मॅच आपण एन्जॉय करतोय. छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा, शंभू राजांच्या नतमस्तक होऊन आई जिजाऊच्या संस्काराची आठवण मनामध्ये ठेवून एक आदर्श महाराष्ट्राचा इतिहासाचा डोळ्यासमोर ठेवणारी क्रिकेट जगतातली एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. अंबाचं ग्रीन सिग्नल, मॅच सुरू होईल. लेजंड ऑफ भिवंडी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय राजन पाटील आणि त्याच्या समोर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि विनोद. एक मोठा क्रिकेटचा बिग इव्हेंट तुमच्या समोर आजच्या रात्रीपासून सुरू झाला. राऊंड विकेट, पहिलाच बॉल, स्विच इटचा मानस. सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांच्या संकल्पनेनं साकारलेली ही भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा. मग त्यामध्ये सगळ्यांचंच मोठं योगदान आहे. बालाजी स्पोर्ट्स, करेश मात्रे, सुभाष ठाकरे आणि ऑल टीम, त्यांचं देखील आपण कौतुक करू. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा विकेट, मागच्या बॉल वरती थोडक्यात वाचले, अपील झालं, त्यावेळी पंचांनी नाकारलं. पण यावेळी सरळ बॉल स्टिक घेऊन गेलाय आणि बाद व्हावं लागेल, परतावं लागेल फलंदाजाला. लागतोय पहिला धक्का. आहे प्रेमच सरवली पाण्याचा आमचा दयानंद दादा. आहे प्रेमच सरवली पाण्याचा आमचा दयानंद दादा. आहे प्रेमच सरवली पाण्याचा आमचा दयानंद दादा. नक्कीच आपण जर चर्चा केली दयानंद चोरगे साहेबांच्या बद्दल तर एकच म्हणेल, माणसाची परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार राहुल कधीच भिकारी नसावेत. शून्यात एक वेगळी ओळख निर्माण करून एक वेगळ्या विचारसरणीचा माणूस म्हणजे दयानंद चोरगे. अवघ्या मिमा समाजाला एकत्रित घेऊन समाजाची बांधिलकी, आपुलकी, माणुसकी या साऱ्या गोष्टी जपणारं नाव म्हणजे दयानंद चोरगे. आणि एकच म्हणेल, या व्यक्तिमत्वाबद्दल मागचे काही दिवस या स्पर्धेची चर्चा तर भरपूर राहिली, पण आज ही स्पर्धा पाहिल्यानंतर प्रत्येक जण एकच म्हणेल, अरे आले किती गेले किती, उडून गेला भरारा. अरे आले किती गेले किती, उडून गेला भरारा. अरे संपला नाही आणि संपणारही नाही दयानंद चोरगे नावाचा या भिवंडी विभागातील दरारा. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा बालाजी ट्रॉफी. इथे फटका चांगला, मागच्या बॉल वरती आली विकेट आणि यावेळी बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. बालाजी ब्रँडेड षटकार, इट्स बिग इट आउट ऑफ द पार्क. बालाजीच्या शकटेवी गावानं बसलाय दादा लय मनानं. बसलाय दादा लय मनानं. बसलाय दादा लय मनानं. तर हे आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे पूर्ण सदस्य सुभाष ठाकरे असतील, सूरज जोशी असेल, करिश मात्रे असेल. तर सुभाष दादा थोडासा संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रुपेश पाटील ते देखील अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. सुभाष ठाकरे म्हटलं तर भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि एकदा चेंडू जर हरवला तर तुम्हाला नंतर चॉईस बॉल दिला जाणार नाही अशी सूचना आम्हाला आमचे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर्स इथे देतात. अंपायर अजून एक बॉल तुमच्याकडे प्रोव्हाइड केला. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती आली विकेट आणि नंतर इथे आला षटकार आणि षटकार मारला फलंदाज अक्षयनं, जो आज वन डाऊन नंबर 3 वरती आला. विनोद देखील आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल शून्यावरती बाद झाला. जयमसोबा पिंपळास विरुद्ध अमन स्पोर्ट्स यांच्यामध्ये मॅच आहे. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळी देखील स्ट्रोक चांगला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि त्याच्या हाताला अगदी बॉल ब्रश करून खाली निसटला. आणि तोपर्यंत रन ऍड केल्या जातील. 2
अमान स्पोर्ट्स विरुद्ध जयमसोबा पिंपळास यांच्यामध्ये मॅच इथे रंगतीये. चांगला रंगीला सामना. 55 रनचं टार्गेट आहे. यावेळेस एक्स्ट्राच्या मदतीने एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती आहे. दरम्यानच्या 8 धावा. टार्गेटचा जर विचार केला तर एकूण अजून एक धावा आपण ऍड करू. एकूण 9 धावा. अब तक 56चं टार्गेट आहे. मॅच चांगली रंगेल. पहिलीच मॅच आहे सिटी क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून बघतो आपण. बालाजी चषक 2020 धमाका आपल्याला पाहायला मिळतो. तर आजच्या दिवसाचा ड्रॉ देखील या ओव्हर नंतर आपण पोहोचू आपल्या लाडक्या क्रिकेट रसिकांपर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. अगदी सुंदर कमबॅक केला राजन पाटीलनं. षटकारानंतर डबल, एक सिंगल आणि एक डॉट बॉल आला. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झालेत. इथे मात्र 9 विकेट गेली. एक बॅट्समन विशालची. आपण चर्चा करतो या ड्रॉ बद्दल, आजच्या दिवसाच्या क्रिकेट बद्दल. आणि साई स्पोर्ट्स विरुद्ध SK स्पोर्ट्स नेक्स्ट मॅच सिटी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि नंतर आपल्याला पाहायला मिळेल बाबा कोण विरुद्ध ओमसाई वाशेरे. नंतर सामना असेल एकविरा मानकोली विरुद्ध वगी स्पोर्ट्स महापोली. त्यानंतर जयहिंद देवरुंग विरुद्ध बालगोपाल सरवलीपाडा. आणि नंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल तो म्हणजे पवनपुत्र वडपे विरुद्ध चेरोबा कोण ए. नंतर भार्गवी स्पोर्ट्स सरवलीपाडा विरुद्ध जय सावराई एलकुंदे. असा हा ड्रॉ तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ. आणि नंतर विलासमती राहणार विरुद्ध बाबासाई कोण आणि ओमसाई वाशेर यांच्यामधून विनिंग होणारी टीम खेळ. RD 440 ओळी विरुद्ध विनिंग टीम भार्गवी स्पोर्ट सरवलीपाडा आणि जय सावराई एलकुंडे यामधली टीम खेळताना आपल्याला दिसेल. तर हा ड्रॉ होता आजच्या रात्रीचा. म्हणजे भरपूर मॅच आपल्याला पाहायला मिळतील. रात्रभर क्रिकेटचा आनंद आपण आज घेऊ शकाल. अतिशय सुंदर क्रीडांगण. सगळीकडे ग्रास आणि मैदानाच्या बाहेर रॅलिंग. 2 स्टँड तुम्हाला समोर पाहायला मिळतात अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या. पहिलाच बॉल ओव्हर द बॉलर हेड. मिड ऑफचा फील्डर प्रयत्न करतोय बट बॉल थांबणार नाही. चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो दर्जेदार चौकार. तेरा धावा स्कोर बोर्ड वरती. ओव्हर द विकेट ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. अजून एक चांगला आहे फटका. खेळाडू उपस्थित आहेत मात्र चेंडू एकाच ऍक्शन उचलून फेक करतील. दरम्यान एक धाव इथं कंप्लीट होती आणि एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड वरती एकूण धावा 1 गडी बाद 14. नाही 6 षटकांचा फॉर्मॅट आहे राहुल. रात्रीचं क्रिकेट आहे. 55 धावेचं टार्गेट मी मला चांगलं आहे. कारण रात्रीचा क्रिकेट जर विचार केला तर नक्कीच तुम्हाला चेस करताना थोड्याशा अडचणी तुमच्या समोर तर नक्कीच असतात. आणि यावेळी अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल आणि संघ 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 55चं टार्गेट ओव्हर द विकेट. सॉफ्ट हँडनं बॅकफुटला येऊन टॅप केलं. अंडर बॉक्स स्टाईल. परिस्थिती पाहून राहुल क्रिकेट खेळतीये अमान स्पोर्ट्स भिवंडी. काय म्हणशील या टीम बद्दल? चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो कारण का चांगल्या बॉलवरती सन्मान देणं हाच तर नक्की चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि चांगला चेंडू त्याला सन्मान देऊन मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. मॅच रंगतदार होईल. चांगला सामना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने यावेळेस फटकावण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. खेळाडू उपस्थित आहेत. पकडला गेला झेल आणि अजून एका फलंदाजाला इथनं मैदान सोडावं लागेल. या मॅच मधली अजून एक महत्वाची विकेट. बॅट्समन आउट. सध्या अतिशय फ्रेम मध्ये राहणार संगीत आणि त्या संगीताची म्युझिक धून तुम्हाला ऐकायला मिळाली. तर या स्पर्धेमध्ये विचार केला तुम्हाला स्टँड पाहायला मिळतात. स्वर्गीय अनंता बापू पाटील स्टँड
स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील स्टँड, स्वर्गीय शांताबाई एकनाथ पाटील स्टँड आणि स्वर्गीय मोतीराम कृष्णा पाटील स्टँड, ज्यामधून प्रेक्षक क्रिकेटचा मनमुराद आनंद घेऊ शकतील. विकेट मिळाली आहे. विकेट मिळाल्यानंतर मी मग गोलंदाजाचा परफॉर्मन्स हा अजून वाढायला हवा, बट इथे ते घडत नाहीये. लाईन इथे मिस करतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा ऍड होईल. 55चं टार्गेट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये धावफलकावरती 17 या आकड्यावर. न्यू बॅट्समन आला. सॉफ्टलीन आला न्यू बॅट्समन. 56चं टार्गेट आहे. 55 झालेत. चांगली रंगेल मॅच आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. सिटी क्रिकेट फॉर्मॅट मधले हे रूल्स इथे फॉलो केले जातात. भिवंडी म्हटलं तर आम्ही नेहमीच कौतुक करत असतो की तुम्हाला ग्रामीण टीमचं क्रिकेट पाहायला मिळतं, सिटी क्रिकेट फॉर्मॅट पाहायला मिळतं, त्याचबरोबरीने 40+ मास्टर 40 न्यू 40, त्याचबरोबरीने यंग जनरेशन साठी देखील एक वेगळी संघटना भिवंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आज भिवंडीचं क्रिकेट 7 समुद्रा पार जातं आणि अभिमानास्पदी गोष्ट आहे भिवंडी क्रिकेटसाठी. कारण आपण जर विचार केला तर अनेक स्टारकास्ट महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला या भिवंडी टेनिस बॉलनं दिली आहे. त्याबद्दल चर्चा तर आपण नक्कीच करू, कारण आज स्पर्धेची पहिलीच रात्र, अजून भरपूर दिवस रात्र या क्रिकेट स्पर्धेचा आनंद आपण सातत्यानं घेणार आहोत. टीमची टोटल लागली आहे धावफलकावरती 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल आहे 18 धावा. 24 बॉलचा खेळ राहुल अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. 2 षटकामध्ये 9ची सरासरी. बॉलिंग अटॅक देखील तितकासा चांगला आहे जे मसोबा पिंपळा टीम कडे. हर्षद चौधरी येतो डीप मध्ये. लॉंग ऑनला एक खेळाडू आहे काऊ कॉर्नर लॉंग ऑफच्या दिशेनं. रोहन पाटीलला तुम्ही पाहता एक खेळाडू आहे डीप मध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला होता, आता त्याला मात्र डीप मध्ये नेलं जात आहे. एक शॉट स्वीपर कव्हर. चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे कॅप्टनच्या माध्यमातून. 5 क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये सजवू शकता. 30 या सर्कलच्या बाहेर. अल्पेश गायकवाड आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आणि राजन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपला सेकंड स्पेल घेऊन. वेळ कमी खर्च करायचा आपण बघा. तुम्हाला जो वेळ दिला आहे त्याच वेळामध्ये मॅच कम्प्लीट होणं गरजेचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. वेळ आपण कमी खर्च करा प्लीज फास्ट. तर आपल्याला जी टीम आहे भार्गवी स्पोर्ट्स सरवलीपाडा, अर्थातच विराट चोरगे फार्म टीम, तो देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. टिकटॉक स्टार आहे. जाऊ मॅच मध्ये. राजन पाटील एक अनुभवानं भरलेलं नाव. पहिलाच बॉल, त्याचा अनुभव काय तो इथे सांगतोय. कारण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर. आणि या खेळाडूंना अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मेहनत घेतली आहे, अनेक वर्ष घाम गाळला, म्हणून आजही क्रिकेटमध्ये त्याचं ते सातत्याने तोच दरारा पाहायला मिळतो. राऊंड विकेट. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन. यावी फुल्लर लेन अगदी अपील होत आहे. कॉन्फिडंट भरपूर होता, विश्वास होता, उत्साह देखील होता, बट पंचांची साथ नाही आहे आणि बॉल इथे डॉट जाईल. पंचांचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, त्यांनी निर्णयाचं पालन करणं म्हणजे क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मोठी स्वप्न गाठण्याचं ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणं म्हणजे क्रिकेट. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी खेळताना आपल्या टीमला विजय मिळवून देण्याची जिद्द असणं म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. आणि त्याच टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटची रंगत बालाजी स्पोर्ट्स संगत. राऊंड विकेट. राजन पाटील. फटका ऑन साइडला जाईल. मिड विकेट वरनं फिल्डर येतील. 1 बाउन्स बॉल फील्ड होईल. काय म्हणशील राहुल, आतापर्यंत जी बॉलिंग होतीये 56 रनचं टार्गेट सेट केलंय. नाईट क्रिकेट फॉर्मॅट खेळत आहे. सुरुवातीला सांगितलं जर 6 ओव्हरची मॅच आहे, 55 रन्स बनले, 56चं टार्गेट तुम्ही लावताय तर तुमच्याकडे एक फायटिंग टोटल आहे. काय म्हणशील सध्याची बॉलिंग पाहिल्यानंतर? गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळतो अमका शिट्टे, जेणेकरून अनुभव खूप आहे राजन पाटीलकडं आणि तोच अनुभव आपल्याला पाहायला मिळतो मॅच मध्ये. सुंदर गोलंदाजी थांबवण्याचा प्रयत्न बॅट्समनला. राऊंड विकेटना यावेळेस क्रॉस लाईन आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. चेंडूने बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क नाहीये. दरम्यान धावसंख्या जर बघितली तर स्कोर बोर्ड वरती एकूण धावा 19 आपल्याला पाहायला मिळतात. 56चं टार्गेट या मॅच मध्ये राजन पाटीलने सुरुवात केली. सुंदर झाली सुरुवात आणि आता मात्र सेकंड स्पेल मध्ये
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या महत्वाच्या मॅच मध्ये. राऊंड विकेटने फटका उडवला साईडला. ओव्हर पिच बॉल आहे त्याला पाठवला सरळ कावकोनच्या दिशेनं ठोकला हा दमदार षटकार. जय जय महाराष्ट्र माझा सर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा सर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा सर्जा महाराष्ट्र माझा. विनोदच्या बॅट मधून हा दमदार ब्लास्ट आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये टार्गेट 56 होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राजन पाटील वरती चढवलेला हा प्रतिहल्ला प्रतिआक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. हाच तर आहे क्रिकेटचा खेळ आणि आज शिवजयंतीच्या नक्कीच ऐतिहासिक शुभदिनी हा बालादी चषक आणि याच्यानंतर हा रिप्ले देखील तुम्हाला पाहायला भेटला. अप्रतिम वापसी करत असताना राजन पाटील षटकाराच्या नंतर शिंदू डॉट आलाय. एकूण षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपला. संघाची एकूण धाव संख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. स्कोर बरोबर 25 धावा बनवायच्या होत्या 56. अजून मॅच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया एक चांगलं सुमधुर संगीत. मात्र वेळ आपण कमी खर्च करायचे. जय जय महाराष्ट्र माझा सर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा सर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा सर्जा महाराष्ट्र माझा. थँक्यू डीजे. अप्रतिम हा संगीत बघतो आपण. आज शुभ दिन आहे. महेश ठाकरे यांचं देखील शुभ आगमन. हार्दिक स्वागत. काय सांगशील ओंकार शेट्टी आज या शुभ मुहूर्तावरती एक दर्जेदार असं आयोजन बालाजी ट्रॉफीचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सुमोदर असं संगीत देखील आपण ऐकतोय. नाही, आपण चर्चा करत होतो राहुल सॉन्ग बद्दल. महाराष्ट्राची महती सांगणार मराठीचं गुणगान गाणारे संगीत होतं. वेलकम महेश ठाकरे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे कमेंट्री बॉक्स मध्ये. आज त्यांची टीम देखील आपल्याला इन एक्शन मध्ये पाहायला मिळेल. आपण चर्चा करत होतो या गरजा महाराष्ट्र सॉन्ग बद्दल. योग्यांची आणि संतांची, भक्तांची, माकऱ्यांची, देव देश न धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्धांची आणि वीरांची, तलवारीच्या पात्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची, ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची आणि काव्याची, शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची आणि भूमी महाराष्ट्रातली, ती म्हणजे छत्रपती शिवरायांना 55 पावन झालेल्या स्वराज्याची आणि त्या स्वराज्याच्या राजाच्या रयतेच्या मी म्हणेल राजाचा आज जयंतीचा सोहळा. त्यामुळे पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तिथीनुसार ही जयंती आणि पुन्हा एकदा बालाजी ट्रॉफीच्या माध्यमातून सर्वांना शिवजयंतीच्या लाख लाख भगव्या शिवमय शुभेच्छा. थँक्यू. वा नक्कीच ओंकार. सुंदर नक्कीच खूप चांगली माहिती ओंकार शेट्टीच्या माध्यमातून सातत्यानं छत्रपती शिवरायांविषयी आपल्यापर्यंत समालोचनच्या माध्यमातून पोहोचवली जाते. चला वेळ थोडासा कमी खर्च करा. नम्रतेची विनंती आहे जो नक्कीच तुम्हाला मात्र वेळ आम्ही दिला आहे त्या वेळामध्ये तुम्हाला मात्र मॅच कंप्लीट करावी लागेल. कारण का 6 षटकांचं सातत्याने बघतो आपण. जेव्हा सिटी क्रिकेट आपण फॉर्मॅटच्या नक्कीच मॅचेस मात्र कव्हर करतो ओंकार शेट्टी. नियमानुसार 6 षटकांची मॅच असते. त्याच्यानंतर ग्रामीण देखील आपल्याला मात्र खेळ पाहायला मिळेल. वेळ कमी घ्या, मॅच स्टार्ट करा. या ओंकार शेट्टी. 3 ओव्हर मध्ये राहुल 25 झालेत. 18 बॉल 31 करायच्यात. चांगली रंगते मॅच. 10.33 सरासरी हवी आहे बॉलला. राजा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते येईल चौकार आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टीमची टोटल 29. दोन्ही बाजूने राहुल संघर्ष अगदी सुंदर पाहायला मिळतोय. कधी चौकार येत आहेत, कधी डॉट बॉल्स, कधी आपण पाहतो या मॅच मध्ये षटकार, तर कधी विकेट. आणि जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. मॅच बॉल तिथे रिटर्न येईल हा प्रयत्न जास्तीत जास्त करा. आमचे सगळे स्वयंसेवक आणि त्याच बरोबरीनं आमचे सगळे लाडके नक्की जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील थोडा सपोर्ट आज आम्हाला करायचा. विशाल मस्के ते देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. जमसोबा पिंपळासला त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट.
चौकार आला. धावसंख्या झाली राहुल 29 17 बॉल राहुल तर 27 ची गरज आहे. काय म्हणशील राहुल आता या मॅच बद्दल, कारण दोन्ही बाजूनं डोलायमान स्थिती या मॅच मधली आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण की या मॅच मध्ये आपल्याला अप अँड डाऊन क्रिकेट पाहायला मिळतो आणि हाच क्रिकेट आहे, कारण का प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला मिळतं क्रिकेट फॉर्मॅट मध्ये. कधी बघतो आपण डॉट चेंडू, कधी मात्र चौकार, त्याच्यानंतर षटकार देखील पाहायला मिळतात, एक्स्ट्रा धावा काय येतात. एक चांगली मॅच आहे, प्रेक्षणीय मॅच आहे आणि पहिला सामना प्रेक्षणीय आपल्याला पाहायला मिळतोय बालाजी ट्रॉफीच्या माध्यमातून. दर्जेदारी मॅच ओव्हर द विकेट ना. या दरम्यान वेगवान होता हा चेंडू, भन्नाट वेगाने गोलंदाजानं हा चेंडू या दरम्यान मितमनेल फेकला. बासमनला पूर्णपणे बीट झाला. बासमन धाव येणार नाहीये. धावसंख्या स्थगित. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात 29 इन बोट. नाही, विजयाचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल, शिखरावर तुम्हाला उभं राहायचं असेल, तरी नशिबापेक्षा जास्त स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवावा लागतो. आणि या मॅच मध्ये प्रयत्न तुम्हाला सातत्यानं दोन्ही बाजूनं सारखे पाहायला मिळतील. म्हणूनच क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच सांगत असतो, यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस, बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. प्रयत्नांची पराकाष्ठा, आणि जर तुमच्याकडे लढण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणतंही क्रिकेट गाजवू शकता. इथे स्ट्रोक चांगला आहे. इनफिल्ड मधून बॉल बाहेर पाठवला. डीप बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे ऍड होतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये धावफलकावरती 31. अमान स्पोर्ट्स विरुद्ध जयमसुबा पिंपळा यांच्यामध्ये बॅटल. प्रिन्स मूवीज टेलिकास्ट मधील प्रिन्स आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता राजा सध्या भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ग्रामीण क्रिकेटचा त्याचा जर ग्राफ पाहिला वडूनवघर 11 वडूनवघर टीम साठी तर इकॉनॉमिकल बॉलिंग आणि विकेट टेकर म्हणजेच राजा हे नाव आहे अगदी बॅटन पॅड मध्ये. आणि जे कौतुक केलं त्या कौतुकाला साजेशी बॉलिंग करत असताना दुसरा धावेचा प्रयत्न, थोडीशी जास्त घाई झाली फील्ड कडनं आणि त्याच्यात फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्यात. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विनोद जो सलामी लाला आणि त्याच्या जोडीनं सौफलीन खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप भागीदारी जी हवी होती ती आता होती आहे, कारण जेणेकरून जर विकेट टिकून राहिल्या तुमचे येणारे फिनिशर्स मॅचला कलाटणी देऊ शकतील. आणि तोच प्रयत्न इथे करताना दोन्ही बॅट्समन तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड करतात. राहुल, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 23 धावेची गरज आहे आणि इथं बॅट्समॅनला परतावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तो होता, मोठा फटका. हा चेंडू मात्र दरम्यान मी तर म्हणेल बॅटला बरोबर पटकन येतोय विकेट कीपर कडे आणि हा झेल देखील पकडला गेला. बॅट्समॅनला परतावा लागेल. आणि आता मात्र एकूण बघतो आपण षटक देखील इथनं कंप्लीट. एकूण 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला मात्र स्कोर बोर्ड वरती दरम्यान पाहायला मिळतात 33 धावा. अजूनही 23 धावा येणाऱ्या 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहेत. कोण नक्कीच ही मॅच जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह मध्ये येणाऱ्या 12 बॉल मध्ये या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्या समोर येतील की बालाजी चषकाची पहिलीच मानाची जी मॅच आहे, उद्घाटनीय सामना आहे, हा मात्र कुठला संघ जिंकणार आहे. त्या व्यासपीठ तुम्हाला स्क्रीनवरती सध्या पाहायला मिळतं आणि पाहिल्यानंतर व्यासपीठावरती राहुल असं वाटतं की एखाद्या लग्न सोहळ्याचं मंडप आहे की काय, कारण एखाद्या मोठ्या सणापेक्षा एखाद्या मोठ्या सोहळ्यापेक्षा बालाजी ट्रॉफी कमी नाही आहे. नक्कीच ज्या दैवतेचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे त्याच्या नावानं इंडस्ट्रियल असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, ज्याच्यामध्ये ते प्रगती करतात. आणि नक्कीच त्यांची एक फ्रेम तुम्हाला एका साईडला पाहायला मिळते तर एका बाजूला तुम्ही पाहू शकाल सन्माननीय कुमार विराज दयानंद चोरगे त्यांची देखील प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. सगळं अगदी दर्जेदार हा व्यासपीठ, अगदी फ्रंटलाइट मध्ये क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानावरती ग्रास देखील आहे. म्हणून सुरुवातीलाच म्हणालो मॉइश्चरचा जो फॅक्टर असतो तो आपल्याला या विकेटवरती या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 33-56 करायचे 12 बॉल 23. एकच सांगेल आता दोन्ही टीम्सला या मॅच मध्ये, कारण दोघांना संघर्ष आता सारखाच करायचा है. रख हौसला और मंजर भी आएगा, पास के पास चलकर समंदर भी आएगा, थककर ना बाट मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. पाहूया कोण जिंकेल मॅच इथे जय मसुबा पिंपळास की आमन स्पोर्ट्स भिवंडी या ऐकूयात येणाऱ्या 12 बॉल मध्ये काय घडेल. राहुल भोईराना, थँक्यू सो मच. 1.5 तासापेक्षा जास्त वेळ आतापर्यंत एकाच मॅचला झाला आहे. या देखील गोष्टी हिशोब बनवून घ्या. तुम्हाला जेव्हा मगाशी टॉस केला तेव्हा देखील आम्ही सांगितलं गेले की वेळ मात्र तुम्ही कमी खर्च करायचा आहे. मात्र सातत्यानं अंपायर देखील तुम्हाला सूचना करतायत
प्लीज नम्रतेची विनंती आहे की आपण थोडंसं फास्ट घ्या, जास्त मात्र आपण वेळ खर्च करू नका. 12 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावेची गरज आहे. सोमका शेट्टे, नाही, दर्जा, गुणवत्ता आणि जिथे केला जातो क्रिकेटचा सन्मान आणि प्रेक्षकांमध्ये असतो वेगळाच कर, म्हणजेच बालाजी ट्रॉफी आणि क्रिकेट वेळ भिवंडी शहर. फक्त एकच सांगेल भिवंडी क्रिकेट मधल्या खेळाडूंना, तुम्ही भरपूर चांगलं क्रिकेट खेळता, तुम्ही स्टँडर्ड क्रिकेट, तुमचा गेम तुम्ही जपता, बट जर तुम्ही डिसिप्लिन म्हणजे जी शिस्त ती पाळत असाल तर भिवंडीचं क्रिकेट येणाऱ्या 2 वर्षामध्ये जगाच्या पाठीवरती सर्वोत्कृष्ट क्रिकेट म्हणून पाहिलं जाईल. तर मग डिसिप्लिन पाहायला शिका आणि जी वेळ आहे ती जपा, जेणेकरून आम्ही सगळ्या मॅच व्यवस्थित कव्हर करू शकू. येस राहुल. नक्कीच वेळ खूप महत्वाचा आहे मित्रांनो, तुम्हाला आम्ही सातत्यानं सांगत असतो, सूचना करत असतो. 11 चेंडू 22 धावेची अजूनही गरज आहे. ओव्हर द विकेटनं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता बासमनचा, चेंडू मात्र खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाईल, पडला अशा नंतर चेंडू मात्र ज्या वेगाने फेकला गोलंदाजानं त्याच वेगाने कीपरकडे गेला. हेमंतचा देखील हा षटक खूप महत्वाचा असेल, कारण का आता जर आपण इक्वेशन बघितलं या मॅचचा 10 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये 22 धावेची गरज आहे. सिटी क्रिकेटचा विचार केला तर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर्स हा नियम आहे सिटी क्रिकेटसाठी. ओव्हर द विकेटनं आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस टायमिंग आहे. शॉर्ट मिड ऑनच्या दिशेनं हा पकडला गेला असेल. अजून एका बासमनला इथनं मैदान सोडावं लागेल आणि या षटकामध्ये दैवत मैदानाच्या बाहेर आता मात्र जात असताना आणि हेमंतच्या माध्यमातून सुंदर आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेळ कमी खर्च करावा, हेमंत नम्रतेची विनंती आहे. तुम्ही एकत्र प्लीज कमी या, लवकरात लवकर हा सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे, या गोष्टीची नोंद घ्या. यस डीजे. प्रतिम धून, सुंदर असं क्रीडांगण. काय मात्र मी तर म्हणेल मेहनत घेतली आमच्या आयोजकांना, ची मात्र मी तर म्हणेल कष्ट मेहनत केली आहे. ही बालाजी ट्रॉफी कंप्लीट करण्यासाठी हार्डवर्क. समोरच्या दिशेनं खेळले, चेंडू जास्त दूर नाहीये, मात्र खेळाडूंनी चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला. तोपर्यंत एक धावेतनं मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे 35 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण इक्वेशन जर बघितलं, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावा या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी अमन स्पोर्ट टीम भिवंडीला बनवायच्या आहेत. ओव्हर द विकेटनं बाकवाला जाऊन कट करतात, सुरेख फटका आहे. आउटफील्ड देखील फास्ट खेळाडू प्रयत्न करतील चेंडू अडवण्याचा, मग तो चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार. संघर्षमय येणारा नक्की प्रतिम धून आणि विशालच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार देखील आलाय. समीकरण पुन्हा एकदा वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 17 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. राऊंड विकेट स्लिप आउट झाले, समोरच्या दिशेने खेळलेत, मिड ऑफच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू एकाच अक्षेने उचलून फेक करणार, तोपर्यंत मेल फक्त एकच धाव. आणि आता मात्र समीकरण जर बघितला तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत मॅच मध्ये 16 धावा. धन्यवाद कबड्डी बॉक्स. दुबाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 बालाजी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सुभाषजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस आहे. थोड्याच वेळात आपण त्यांचा वाढदिवस व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थित केक कापून साजरा करणार आहोत. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष, BC4चे सन्मान्य सदस्य आणि ग्रामपंचायत सरवलीचे सन्माननीय उपसरपंच सुभाषदादा ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. थोड्याच वेळात आपण सर्वजण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत. पहिल्या मॅचची शेवटचं षटक बाकी आहे, ओव्हर बाकी आहे, त्यानंतर लगेचच आपण केक कापण्याचा कार्यक्रम व्यासपीठावर घेणार आहोत. मी सुभाजी ठाकरे
आपण आज विनंती करतोय, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर चला आपण लगेचच मॅच सुरू करूया. 6 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 16 धावा. पहिलीच मॅच खूप चांगली पाहायला मिळते. जयमसोबा पिंपलास विरुद्ध आमन स्पोर्ट्स भिवंडी. शेवटचा अंतिम षटक आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता पहिल्याच बॉल पासून. बॅट्समनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. शेवटचा अंतिम षटक आहे. गोलंदाज शिवदासच्या माध्यमातून षटक फेकला जातो आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. बॅट्समन आउट. बॅट्समन आउट. पहिल्याच बॉल वरती शिवदास. चांगली गोलंदाजी. नवीन बॅट्समन एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विनोद. स्ट्रायकिंग इनला सोमनाथ असतील. 5 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 16 धावा. मॅच अजूनही संपली नाहीये, प्रयत्न करावा लागतील. गती कमी केली आहे. अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. ग्रामीण क्रिकेट खूप चांगला खेळतो शिवदास आणि आता मात्र सिटी क्रिकेटच्या माध्यमातून चांगली या दरम्यान गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये शमसोबा पिंपलास टीमच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक आहे चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी. 6 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 16 धावा. टार्गेटचा जर विचार केला तर 50+ 56चं टार्गेट या मॅच मध्ये होतं. सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली. प्रत्येकी गोलंदाजानं जिम्मेदारी जबाबदारी घेतली आणि या मॅच मध्ये आतापर्यंत मी तर म्हणेल ची कामगिरी झाली आहे. आजच्या या पहिल्याच रात्रीमध्ये अप्रतिम आणि दर्जेदार असा खेळ पाहायला मिळतो. जयमसोबा क्रिकेट टीम पिंपलासच्या माध्यमातून सिटी क्रिकेट फॉर्मॅट मधील ही पहिली मॅच. यावेळेचा चेंडू लाईन मात्र बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. एक्स्ट्रा धाव मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धाव संख्या 1 न जाईल पुढे. एकूण 41 धावा स्कोअर बोर्डवरती. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत मॅच मध्ये 15 धावा. 3 बॉल 15. शिवदास आहेत ऑन साइडला. स्क्वेअर विकेट. फटका तर चांगला आहे आणि धावा देखील चांगलाच मिळतील. हा षटकार आल्याच्या नंतर मॅच आपल्याला शेवटच्या 2 बॉल वरती खूप चांगली पाहायला मिळेल. षटकार. प्रतिमा फटका होता ऑन साइडला. स्क्वेअर विकेट. 2 बॉल 9. 8 बनवल्या तर मॅच सुपर ओव्हर्स. 9 बनवल्या तर मॅच मात्र जिंकू शकेल आमन स्पोर्ट्स भिवंडी. हा चेंडू महत्वाचा आहे शिवदासचा. या बॉल वरती एक्झॅक्टली किती धावा येतील. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि इथनं मात्र धाव नाहीये. इथनं येणार आहे विकेट आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे 1 आणि बनवायचा आहे जिंकण्यासाठी 9 धावा. अजय तो नवीन बॅट्समन. 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 9. एखादा चमत्कारच मॅच जिंकून देऊ शकेल.
तो चमत्कार मात्र इथे होणार नाहीये. इथनं फटका फसला की का मिस्टामिंग खेळाडू आहे झेलच्या खाली, पकडला हा झेल आणि सामना देखील पकडला आहे. जय मसोबा पिंपलास टीमनं ही पहिली उद्घाटनीय मॅच मात्र जिंकली आहे. सिटी क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून हा पहिला सामना जिंकलाय. सेकंड तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. चेंडू आपण जमा करा. आपण जाऊया. नक्कीच व्यासपीठावर खूप मान्यवर देखील उपस्थित आहेत. तरे सलंकर जाऊया, त्यांच्या माध्यमातून काही शुभ सन्मान केले जातील आणि मॅन ऑफ द मॅच देखील आम्ही इथनं 1 मिनिटामध्ये अनाउन्समेंट करतो. ओव्हर टू यू मुख्य व्यासपीठ तरे सर. थँक्यू कबड्डी बॉक्स. तर मंडळी आपण सामना पाहतोय 1 मिनिट सर फक्त. आणि ही पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये ज्याने केली कामगिरी शूरवीर तो खेळाडू इथे ठरेल हेमंत सामनावीर. 19 धावा बनवत असताना 2 फलंदाजांना देखील बाद केलं तर तो हेमंत इथे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंद मोतीराम चोरगे साहेब यांच्या माध्यमातून प्रकाश झोतातील पहिल्यांदा सोनाले क्रीडांगणावर साकारलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचं देखणं आयोजन आपण या क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आणि बऱ्याच वर्षाचं स्वप्न या प्रकाश ज्योतीतील क्रिकेट सामन्याचं साकार होतंय. मी पुन्हा एकदा सन्माननीय आयोजक आपल्या सर्वांचे लाडके दादा दयानंदजी चोरगे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतोय. लाखो रसिक प्रेक्षकांचं जे स्वप्न होतं, जी इच्छा होती ती बऱ्याच वर्षानंतर आपल्या माध्यमातून आपण पूर्ण केली. पहिला सामना बालाजी चषकाचा संपन्न झालेला आणि त्याचा मॅन ऑफ द मॅचचा वितरण स्टेजवर करतोय. पहिली मॅन ऑफ द मॅच पटकावतोय हेमंत पाटील. 19 धावा. मी विनंती करतोय आपण स्टेजवर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये एकूण 4 गिफ्ट आणि 1 मॅन ऑफ द मॅचचं मोमेंटो या ठिकाणी आहे. आमच्या मान्यवरांच्या वतीने आपण व्यासपीठावर हेमंत पाटील याला देतोय. जय मसोबा पिंपलास संघाचा हा खेळाडू आहे हेमंत पाटील. मी सन्माननीय विनोद ठाकरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण द्यायची आहे हेमंत याला. त्यानंतर सन्माननीय गोतारे सरांना विनंती करतोय संतोष काकडे सरपंच यांच्या माध्यमातून देण्यात येणार गिफ्ट टेम्पल आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. किरण केने भाऊंना विनंती करतो की आपण विराज चोरगे यांच्या माध्यमातून देण्यात येणारे गिफ्ट टेम्पल या ठिकाणी द्यायचं आहे. मी आदरणीय कृष्णा रसाल पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. मदन दत्तू जाधव माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य यांच्या माध्यमातून देण्यात येणारे गिफ्ट टेम्पल आपण द्यायचं आहे. तसेच सन्माननीय रोहन रसाल पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण हे गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये खेळाडूला दिलं जात आहे. हेमंत पाटील पहिली मॅन ऑफ द मॅच पटकावतोय. खूप खूप अभिनंदन हेमंत. टॉस विनिंगची जी मॅन ऑफ दी बॅग होती ती सुद्धा आपण हेमंतला देतोय. खूप खूप अभिनंदन हेमंत. हळू